राधे राधे. नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात मग सगळे? मजेतच असाल. मी आज तुमच्यासाठी पितृपक्ष पंधरवडा माहिती व महत्त्व याबद्दल व्हिडिओ घेऊन आले आहे. तरी आपल्या व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करा. हिंदू धर्मामध्ये पितरांना खूप मोठे स्थान आहे. तरी आपण या 15 दिवसांमध्ये असे काय विशेष करून आपल्या पितरांना संतुष्ट करून घेऊ शकतो व त्यांचे शुभ आशीर्वाद आपणास प्राप्त होतील ते आपण बघूयात. प्रथम पितृपक्ष एवढा महत्त्वाचा का आहे हे जाणून घेऊयात. यावेळेस पितृपक्ष पंधरवडा हा भाद्रपद महिन्यात कृष्ण पक्षात पौर्णिमेस आरंभ होतो व भाद्रपद महिन्यात कृष्ण पक्षातच अमावस्येला समाप्तही होतो. या अमावस्येला सर्व पितृ अमावस्या असेही म्हणतात. यावर्षी पितृपक्ष पंधरवडा हा 18 सप्टेंबरला चालू होत असून 2 ऑक्टोबर 2024 पर्यंत आहे. पितृपक्ष पंधरवडा हा अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी चालू होतो. याला महाळाचा महिनाही म्हणतात. या पंधरवड्याला श्राद्ध असेही म्हणतात. आपल्याला आपल्या जवळ नसलेल्या पूर्वजांची सेवा करण्यासाठी एक वर्षातून एकदा हा पंधरवडा केला जातो. भोजन तसेच पाणी ही अर्पण केले जाते अशी एक पद्धत आहे. असेही म्हटले जाते की या पंधरवड्यात आपले पूर्वज पृथ्वीवर भ्रमण करतात व आपण दाखवलेले भोजन पाणी ग्रहण करतात व आपल्याला शुभ आशीर्वाद देतात. यामुळे आपल्या परिवारात सुख समाधान येते. सांसारिक सुखासाठी तसेच संतान प्राप्ती व विवाहासाठी या दिवशी पाण्यामध्ये काळे तीळ व पांढरे फूल, अक्षदा व कुशा घेऊन दक्षिण दिशेला अर्पण करावे. याने पितरांचे आशीर्वाद मिळून रखडलेली कामे पूर्ण होतात. या दिवशी आपल्या पितरांना स्मरण करावे व त्यांच्या दोषातून मुक्ती प्राप्त होण्यासाठी प्रार्थना करावी. पंधरवड्यातील प्रत्येक दिवशी पूजा विधी कशी करावी व त्या दिवशी विशेष उपाय काय करावे, त्याने काय लाभ होईल हे आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत. तरी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. राधे राधे.